आम्हाला अजूनही विश्वास आहे, माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो, सुनील कोटकर पाटील हे बोलू शकत नाही, बोलणार नाही, याचा बोलवतो आणि कोण आहे? मराठ्यालाच काय बोलता तुम्ही? मराठा मराठा, अरे मराठ्यात खंडूची खोबडे तयार होतील असं आम्हाला कधी वाटलं नाही। यांनी जो सौदा केला हे खूप मोठा सौदा आहे आणि आम्ही हजारातले माणसं आहेत, शंभरातले माणसं आहेत, याच्यावरती मी काही बोलू शकत नाही। यांनी काय घोळ घालून ठेवलाय हे आमच्या बुद्धीच्या बाहेरचं आहे। गण भाकरी 100 आहेत पण मी एकच भाकर खाऊ शकतो, हा प्रश्न फक्त कोटकर पाटीलच सांगू शकतील। हे त्यांनी केलेले पापे, हे त्याच उत्तर दादाविषयी बोलतात। मनोज दादा, अरे लाखो करोडो मराठ्यांचं काळीज, अरे मराठाच काय मायक्रो ओबीसी दादावर जीव ओळून टाकायला तयार आहे। मराठ्यालाच काय बोलता तुम्ही? मराठा मराठा, अरे मराठ्यात खंडूची खोबडे तयार होतील असं आम्हाला कधी वाटलं नाही। तर आम्हाला हे विचारायचं आहे की ते आताच का बोलायला लागले? त्यांना असं काय सापडलं किंवा काय दिलं गेलं की ते आम्हाला अजूनही विश्वास आहे, माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो, सुनील कोटकर पाटील हे बोलू शकत नाही, बोलणार नाही, याचा बोलवतो आणि कोण आहे? थोड्या दिवसात बाहेर येईल, आम्हालाही कळेल। तुम्हाला माहिती झालेलं आहे, तुम्ही आता इमानदारीने सांगतो, मला बोलवतात आणि माहिती झालेला नाही, परंतु मी असं म्हणतो यांचा बोलवतात आणि कोणतरी भाजप मधलाच आहे। त्यांनी हे आमचे सुनील कोटकर पाटील म्हणजे आमच्यातले सगळ्यातले अपेक्षित व्यक्तिमत्व, सगळं हुशार माणूस, हा कधी अशी खाट्याचा सौदा करणार नाही। यांनी जो सौदा केला हे खूप मोठा सौदा आहे आणि आम्ही हजारातले माणसं आहेत, शंभरातले माणसं आहेत, याच्यावरती मी काही बोलू शकत नाही। तर आज काय घडलं? तुम्ही गेला होता दादाकडे गेलो, दादाच्या चरणी माफी मागितली, दादाला म्हटलं दादा आम्ही समाजामध्ये फिरतोय, आम्हाला असं सूचन लागतंय। दादाची माफी मागितली, दादाने सांगितलं तुम्ही काही केलेलं नाही, माझा तुमच्यावर रोष नाही, त्याबद्दल तुम्ही ही माफी मागण्याची काही गरज नाही। आम्ही दादाच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागून आलो। अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे इतकं सगळं बोलणं वाढ चाललेलं आहे किंवा काही गोष्टी तुमच्याही लक्षात आलेल्या असतील, तुम्हालाही कळालं असेल की इकडनं असं झालंय, तिकडनं तसं झालंय, नेमकं झालंय का आणि कशा पद्धतीनं हे सगळं शिजलं होतं किंवा कशा पद्धतीनं ही सगळी गोष्ट बाहेर आली आहे? तुम्ही पत्रकार मायबाप, तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारताय, पण सर्व याच्या अगोदर तर तुम्ही एक माणूस आहात याची जाण ठेवली पाहिजे। ऐका, तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही तोंडाने खाता, आम्हाला भूक लागली आम्ही तोंडाने खातो। भाकरी 100 येतात, खाणारा 2 आहे, 2 व्यक्ती येतं। एक माणूस 4 भाकरी खाईल, एक माणूस 2 भाकरी खाईल, तो त्याच्या कॅपॅसिटीनुसार। तसं यांनी काय घोळ घालून ठेवलाय हे आमच्या बुद्धीच्या बाहेरचं आहे। गण भाकरी 100 आहेत पण मी एकच भाकर खाऊ शकतो, मग तितकंच मला माहिती, तितकंच बोलू शकतो। आता मला सांगा, जे मला माहितच नाही त्याच्याविषयी मी काय बोलू?